मला प्राजक्ता तुला आता विचारायचं आहे कारण तू गुरूंना फॉलो करतेस श्री रविशंकर आणि प्रत्येक वेळा तू त्यांच्याशी बोलतेस तेव्हा जे आम्ही व्हिडिओज पाहतो तू मनातलं बोलतेस आणि आता माझा मामाही तिथे असतो तेव्हा तो सांगतो बऱ्याचदा त्या हां मला हे सगळं सो फुलवंती किंवा कुठलीही कलाकृती किंवा कुठलंही तुझं नवं प्रोजेक्ट जेव्हा आपल्या गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तेव्हा आपण असे बिनधास्त असतो ही इज देअर फॉर मी सो फुलवंती करताना त्यांच्याशी काही करायच्या आधी त्यांच्याशी आशीर्वाद घेणं त्यांच्याकडनं त्यांच्याशी बोलणं मनातलं बोलणं कारण जे आपण गुरुसोबत बोलू शकतो आईनंतर तेच असतं. सो शिवोहम या संस्थेचं उद्घाटनच ऑनलाईन श्रींनी केलेलं आहे. त्यानंतर बरेच दिवस काही घडलं नव्हतं तेव्हा मी बँगलोर आश्रममध्ये त्यांना भेटायला गेले होते आणि म्हटलं प्रोडक्शन हाऊस किया तो है अभी कुछ हो नहीं रहा है टाइम लगेगा एवढंच म्हणाले होते ते तर मला कळलं ओके म्हणजे कठीण आहे